मनसेच्या केंद्रीय समितीची आज पुन्हा बैठक आहे। कार्यप्रणाली आणि कामकाजाबाबत आढावा घेतला जाणार आहे। ठाकरे सेना आणि मनसे युतीबाबत चर्चा होणार का हे बघणं महत्त्वाचं असेल। 24 जून पर्यंत मनसेच्या नियोजित बैठक आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण पाहतोय मनसेची आज महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये काही मोठा निर्णय होऊ शकतो का? नक्कीच आपण बघतोय की सध्या केंद्रीय समितीची सध्या बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। 24 जून पर्यंत या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निहाय मनसेची नेमकी परिस्थिती काय होती, कुठल्या पॉकेटमधून मनसेला मोठ्या प्रमाणात मतदान मिळालं होतं, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे। यासाठी 2017च्या मुंबई महानगरपालिकेचा संदर्भ देखील घेतला जाणार आहे आणि मनसेच्या दृष्टिकोनातून A+ असलेल्या सीट इतक्या कोणत्या आहेत आणि कुठे मराठी पॉकेट जास्त आहे त्याची चाचपणी देखील या बैठकीच्या माध्यमातून केली जाते। त्याच्यामुळे या बैठका सध्या महत्त्वाच्या आहेत, कारण या बैठकांनंतरचा अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला जातो। निश्चितच धन्यवाद वैदेही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। ठाकरे बंधूंची मनं जुळली आहेत। उद्धव ठाकरेंनी तर युतीचे स्पष्ट संकेत दिलेत, मात्र युतीचं घोडं अडलंय कुठे आणि युतीचा मुहूर्त नेमका कधी निघणार पाहूयात। मनं जुळली मग चर्चा काढली। ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त कधी निघणार? युती होणार की गणित बिघडणार? होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। उद्धव ठाकरेंनी मराठी ऐक्यासाठी राज ठाकरेंसोबत युतीचे उघड संकेत दिले। त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत उत्साह आहे। युतीबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पुढाकार घेत असले तरी या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते मात्र थेट प्रस्ताव देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळेच समय बडा बलवान होता है असं म्हणत मनसेनं सूचक वक्तव्य केलंय। वेळ नेहमीच येत असते ना, वेळ कधी नसते असं नाही, कुठलीच वेळ कधी वाईट नसते काय। आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है। त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात। नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय, पण मला अजून उत्तर सापडत नाही। उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका। राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला। तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलनं केली, तर संजय राऊतांनीही वारंवार ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आशावादी भूमिका घेतली। मात्र मराठी ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची टीकाच ठाकरेंनी केली। म्हणून किती प्रयत्न चालले, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना। तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी एकत्र येतीलच अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली। येतील ना, सगळे येतील। आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना, बाकी काय। आता मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेतेही युतीबाबत सकारात्मक असताना युतीचं घोडं नेमकं कुठं अडलंय पाहूया। ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक आमदार खासदारांच्या मतांची चाचपणी। मनसेकडूनही युतीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक। ठाकरे गट आणि मनसे तुल्यबळ असलेल्या जागा कुणाला याबाबत संभ्रम। युतीचा प्रस्ताव कोणी द्यायचा यावरून चर्चेला ब्रेक। काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन, तेव्हा कधी उत्साह वाटला नाही। हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या? की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही। ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील। राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेत मराठीला आव्हान दिलं। मात्र याच मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन एकमेकांना महाराष्ट्राच्या मनातील प्रस्ताव देणार का आणि ठाकरे ब्रँड जपण्यासाठी
एकमेकांना टाळी देत महापालिकेसाठी रणशिंग फुंकणार का, याचीच चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. मग आहोत मात्र युती होईल किंवा नाही होणार, त्यामुळे सर्व जागांवरती लढण्यासाठी तयार राहा, हे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये दिलेले आहे. तर राज्यभरात स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. मतदार याद्यांचा अभ्यास करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळेस दिल्या. मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या. युती संदर्भातला निर्णय पक्ष घेईल. युती होईल किंवा होणार नाही, सर्व जागांवर लढण्यासाठी तयार राहा, असंही त्यांनी म्हटलं. यानंतरची बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही. नियम आणि निकषानुसार कर्जमाफीचा निर्णय होईल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. कर्जमाफी संदर्भात हे निश्चितच मोठं विधान आहे. मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे. या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही. उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल. आणि यानंतर बातमी नाशिकमधल्या पावसाची. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. गंगापूर धरणातून 1100 क्युसेक वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे. तर त्यामुळे गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. रामकुंड आणि गोदा परिसरातील लहान मोठ्या मंदिरांभोवती पाण्याचा वेढा सध्या आपल्याला दिसतोय. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आपल्याला बघायला मिळते आहे. गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये काल सकाळपासून 1100 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येतं आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे पाण्याने वेढला गेलेला आपल्याला बघायला मिळेल. मी आत्ता रामकुंडाच्या परिसरामध्ये आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी लहान मोठी मंदिरं आहेत ती मंदिरं अद्यापही चारही बाजूने पाण्याने वेढलेली आपल्याला बघायला मिळतील. तर दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आज देखील पोहोचलेलं आपल्याला बघायला मिळेल. अगदी मागच्या 3 दिवसापासून रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये अशीच परिस्थिती बघायला मिळते. 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस नाशिकमध्ये कोसळतोय त्यामुळे जिल्ह्यातली धरणं जी आहेत ती झपाट्याने भरू लागलेली आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या 5 धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि त्यामुळे गोदावरीची पूर परिस्थिती जी आहे ती अद्यापही कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. नाशिककरांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी सध्या समोर येते. ती बातमी म्हणजे नाशिककरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 65% भरलेलं आहे. गंगापूर धरण समूहातील पाणीसाठ्यात 4 पटीने वाढ झाली आहे. आज सुद्धा नाशिकमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक जिल्ह्यातील 5 धरणांमधून पाण्याचा किती विसर्ग सुरू आहे बघूयात. नांदूर मध्यमेश्वरमध्ये 9465 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 4742 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय. दारणा धरणातून आपण पाहिलं, त्यानंतर पालखेड धरणातून 1350 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून 1160 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय. कळवा धरणातूनही 530 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील पुराचं पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोहोचलं. काल नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला. तर ते पाणी आता जायकवाडी धरणाकडे झेपावलं. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात 0.5% वाढ झाली आहे. कित्येक वर्षांनंतर जून महिन्यामध्ये पहिल्यांदा एवढं पाणी सोडलंय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव इथल्या गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिलाच पूर आलेला. तर खडकवासला धरण साखळीत पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
खडकवासला धरण साखळीमध्ये 9.67 TMC म्हणजे 33.19% पाणीसाठा झालाय. चारही धरणांमध्ये एका दिवसात 1.5 TMC पाणीसाठा वाढलाय. गेल्या वर्षी याच वेळी फक्त 3.58 TMC म्हणजे 12.27% इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे बघा. मनसे आणि ठाकरे सेनेची युती होणार. मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी सूचक विधान केलं. राज ठाकरेंच्या जुन्या भाषणाची एक क्लिप त्यांनी ट्विट केली असल्याचं बघायला मिळतंय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचं हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे. राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाच्याही पायासाठी ही मराठी माणसासाठी. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी पायही छाटेन. वळत पुढच्या बातमीकडे. आळंदी संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची वारकरी, पोलीस आणि माध्यमांसोबत अरेरावी बघायला मिळाले. पुणे मुक्कामाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये या अरेरावीचा प्रकार हा समोर आलेला आहे. देवाचे रखवालदार स्वतःला देवाचे मालक समजायला लागले की ज्ञानेश्वरी कुणाला उमगली असा प्रश्न सध्या पडतो. यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातम्या पावसासंदर्भातल्या. मावळमधील वहिवडे धरण 100% भरलं. धरणाच्या सांडव्यावरून कुंडली नदी पात्रात 246 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या केला जातोय. याशिवाय धरण परिसरामध्ये पाऊस वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार. नदीकडच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. पुण्यात ताम्हिणीमध्ये 24 तासात अतिमुसळधार पाऊस झालेला आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट आता जारी केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मुसळधार पावसानं दरडी पडणं, रस्ता खचणं यासह पुलावरून पाणी वाहू लागल्यानं मार्ग आता बंद करण्यात आलेले आहेत. तर धबधब्यांनी देखील रौद्ररूप धारण केलेलं आहे. मोरबे धरण परिसरामध्ये पूर्वमोसमी पाऊस चांगला झाल्यानं एका दिवसामध्ये तब्बल 191 मिमी इतका पाऊस कोसळला असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पुढील 113 दिवस नवी मुंबईमध्ये दिवसाची पाणी चिंता दूर होणार आहे. धरणात सद्यस्थितीला 44.46% इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि शहराची ताण सुद्धा भागवणार आहे. रत्नागिरीमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप आहे. तर गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 47.45 मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. रत्नागिरीमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि त्यानिमित्त अनेक राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा योगा दिवस साजरा केलेला आहे. या संदर्भातल्या बातम्या जाणून घेऊयात. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांनी योगासनं केलेली आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकारानं पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर जागतिक योग दिनासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात डावीकडे, जास्तीत जास्त डावीकडे, श्वास घेत सोडत हनुवटी कंठ कुपात. नागपूरमध्ये यश स्टेडियम या ठिकाणी योग दिवस साजरा होतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले. योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने नागपूरकरही सहभागी झाले.
जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा योगा केला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर मालेगावमध्ये MSG कॉलेजमध्ये ब्रह्मकुमारीज ईश्वरीज विश्वविद्यालयाच्या वतीने हा योग दिन आयोजित करण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त वारकरी तालावरती भक्तियोग उपक्रम घेण्यात आलेला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर स्थानिक नेत्यांसह यावेळेस अनेक मंडळी उपस्थित राहिली. सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती हा योग दिन साजरा करण्यात आला. उजव्या पावलावर डावा हात डाव्या पावलावर हळू कमरेतनं पाठीच्या कण्यातनं मान सावकाश हळुवारपणे पाठीचा कणा मस्तक सरळ वज्रासनामध्ये. योगा दिवस निमित्त उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी आता भव्य योगा प्रात्यक्षिकांचं आयोजन केलेलं होतं. यावेळेस भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित राहिले. सर्वांनी या दरम्यान भगवती नवानी या मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. कोहनियों और स्कंधों को चक्राकार घुमाएं. ये एक चक्र है, इसे एक ओरफिश तुम्ही पाहिलाय का? ओरफिश दिसला की महाप्रलय किंवा भूकंप येतो असा दावा करणारा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. पण खरंच हा मासा इतका भयंकर आहे का? त्याला प्रलयाची चाहूल लागते का? याची आम्ही पडताळणी केली. आमच्या पडताळणीमध्ये काय समोर आलं चला बघूयात. रिसेंटली ओरफिश, जिसे डूम्सडे फिश भी कहा जाता है, वो मेक्सिको के बाजा कैलिफोर्निया समुद्र के कोने पे नजर आई है और माना जा रहा है ये अर्थक्वेक और सुनामी का एक संकेत है. ऐसा इसलिए है क्योंकि 17वीं सेंचुरी में जैपनीज फोल्कलोर में इस मछली को रियुगो नो सुकाई कहा जाता था, जिसका मतलब है मैसेंजर फ्रॉम सी गॉड्स पैलेस. 2024 में कैलिफोर्निया के ला जोला कोव बीच पर एक ओरफिश देखी गई, जिसके 2 दिन के बाद ही लॉस एंजलिस में करीब 5 मैग्नीट्यूड का अर्थक्वेक आया था. ओरफिश दिसल्यावर मोठा महाप्रलय भूकंप येतो असा दावा करण्यात आलाय आणि हा आता ओरफिश दिसल्यानं देशावर मोठं संकट येणार असा दावा करण्यात आलाय. ओरफिश दिसला, देशावर मोठं संकट येणार. महाप्रलय आणणारा ओरफिश मासा. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होतोय, त्यामुळे खरंच ओरफिश हा इतका खतरनाक मासा आहे का? हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय भूकंप येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत माशांवर रिसर्च करणाऱ्या एक्सपर्ट कडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ञांची भेट घेतली आणि त्यांना हा मेसेज दाखवून ओरफिश बद्दल माहिती जाणून घेतली. समुद्रामध्ये होणारे जे बदल आहेत ते कुठलाही समुद्रातले जे जलचर आहेत ते त्यांच्या सेन्सिटिव्ह नेचरमुळे ते सेन्स करू शकतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा मासा वरती येतो तर त्यावेळेला समुद्राच्या अंतर्गत काहीतरी बदल घडत आहेत हे नक्की, किंवा त्याच्यामुळे तो वरती येत असावा. पण ही अंधश्रद्धा त्याच्याबरोबर